नमस्कार. तर आज मी एका वेगळ्याच विषयावरती बोलणार आहे. आपले मुलं आणि त्यांचं करिअर आणि तुमचं स्वतःचं करिअर यामध्ये कशी एका स्त्रीची तारेवरची कसरत होते. खरं तर आपण पण एक मुलगीच असतो आधी. मग आपलं थोडे मोठे झालो म्हणजे वयाच्या ज्या अवस्था सांगितल्यात, बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि मग थोडंसं पोस्ट तारुण्यावस्था म्हणजे जे 40च्या वयात आणि मग वार्धक्यावस्था. तर बाल्यावस्थातनं पार झालं की आपलं शालेय शिक्षण आणि मग कॉलेजचं शिक्षण होतं आणि मग हळूहळू ते पूर्ण झालं की आपलं लग्न होतं. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपण काही खूप पूर्णपणे मॅच्युअर असतं असं काही नसतं. पण लग्नानंतर जेव्हा थोडे दिवस हसत खेळत सुखाने जातात आणि मग प्रेग्नन्सी आणि त्यातला त्रास आणि मग नंतर मूल होणं म्हणजे आपण आई होणं ही सगळ्यात मोठी स्त्रीच्या जीवनातील एक जबाबदारी येते. पण जेव्हा ती आई होते तेव्हा खरंच तिला आधी हे असलं काहीच माहिती नसतं की बाळ कसं सांभाळायचं. आपोआप हळूहळू प्रत्येक गोष्ट ती शिकत जाते. पण तिला मात्र तिच्या बरेच ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्यावरती तिला थोडीशी मुरड घालावी लागते. जसे बाळ लहान असतं तेव्हा तिला कधीच कुठंच जाता येत नाही. कारण काय तर बाळ लहान आहे. आणि मग करिअर ओरिएंटेड स्त्रीला तर अजून प्रश्न येतो की आता समजा एखादी डॉक्टर असेल, इंजिनियर असेल किंवा आणखीन कुठे जॉब करत असेल, मग अशा वेळेस तिला तो जॉब सोडण्याशिवाय काही पर्यायच राहत नाही. किंवा मग पाळणाघरात बरेच जण पाळणाघरात ठेवायलासुद्धा इच्छुक नसतात. मला माझी पहिली मुलगी झाली. सुदैवानं माझे मिस्टर खूप कोऑपरेटिव्ह असल्यामुळं मी माझं करिअर पुढं करू शकले असं मी म्हणते. पण ज्यांच्या बाबतीत असं काही कोणी नसतं तेव्हा मात्र त्या स्त्रीला खूप असह्य वेदना सहन करून तिला पुढे जावे लागतात. माझ्या मुलींच्या बाबतीत मात्र खरंच आम्ही दोघेही त्यांचे आजी, आजोबा, काका, चुलते, मामा, मामी सगळी नाती आम्ही दोघा नवरा बायकोनी आमच्या मुलींच्या बाबतीत निभवली. आणि मला खूप अभिमानानं सांगावंसं वाटतं की आज दोघी मुली माझ्या चार्टर्ड अकाउंटंट CA ऑन द व्हेरी बेस्ट पोस्टवरती आहे. पण त्या थोडंसं बॅक आपण गेलं तर खरंच माझ्या मुलींनाही तसं सांभाळायला कोणी नव्हतं. आणि सांभाळायला आपण पैसे देऊन सांभाळायला देऊ शकतो पण तेव्हा तशी तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती. मग लिटरली मला आठवतं मी पाळणा माझ्या दवाखान्यात आणून ठेवला होता आणि मग माझ्या क्लिनिकसमोर एक काकू होत्या. तर त्या म्हणायच्या, खरंच मानलं गं बाई तुला, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. मला तेव्हा एवढं काही कळत नव्हतं त्या काकू काय म्हणतात वगैरे. पण खरंच आहे लिटरली मी क्लिनिकमध्ये पाळणा ठेवला होता. का तर एखादी बाई ठेवली असती तर तिला सांभाळायला 1000-2000 रुपये द्यावे लागले असते आणि तेवढी आपली परिस्थिती पण नव्हती तेव्हा. पण खरंच म्हणतात ना, देव सगळीकडून साथ देतो. आणि माझ्या मुलींनी तर मला खरोखर इतकी साथ दिली आणि त्या प्रत्येक गोष्ट